मॅनेजमेंट. दुसरा प्रिन्सिपल्स ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन, हा बुलेट हेड आहे आणि त्याच्यामध्ये सब हेड सगळे आलेले आहेत. ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर विथ स्पेशल रेफरन्स टू मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशन हा दुसरा असणार आहे. द मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशन ॲक्ट 1888, 74th अमेंडमेंट्स, एरियाज ऑफ इंटरफेस बिटवीन द गव्हर्नमेंट अँड द म्युन्सिपल कॉर्पोरेशन, लोकल सेल्फ गव्हर्नमेंट, कॉन्सेप्ट ऑफ डेव्हलपमेंट ॲडमिनिस्ट्रेशन, की कॉन्सेप्ट्स ऑफ मॅनेजमेंट, त्याच्यामध्ये मग प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, ऑथॉरिटी, डेलिगेशन, कंट्रोल. नेक्स्ट असेल तो ह्युमन रिलेशन्स, त्याच्यानंतर रिस्पॉन्सिव्ह ॲडमिनिस्ट्रेशन आणि नंतर असेल तो ई गव्हर्नन्स. हा जो सगळा सिलेबस आहे तो आपण मॉड्यूल 1मध्ये डिस्कस करणार आहोत. मॉड्यूल 1चं वेटेज जर विचार केलं क्वेश्चन पेपरच्या पॅटर्ननुसार तर त्यामध्ये जवळपास 25 क्वेश्चन्स येतील आणि हे कॅरी करतील 50 मार्क्स. या सिलेबसचा विचार करताना आपण एक 2017 या वर्षाचा क्वेश्चन पेपर आहे त्याचा विचार करू. 2011चा क्वेश्चन पेपर आहे तो विचारात घेऊ. 17चा जो क्वेश्चन पेपर होता त्याच्यामध्ये 100 क्वेश्चन्स होते आणि 200 मार्क्स होते. 2011चा जो पेपर होता त्याच्यामध्ये 200 क्वेश्चन्स होते आणि 200 मार्क्स होते. या दोन पेपरचं ॲनालिसिस ह्यासाठी करायचं आहे की हा जो सिलेबस आहे आपला त्याच्यासाठी आपल्याला एक डिरेक्शन कुठली पाहिजे आणि त्या सिलेबसला आपल्याला डेप्थ किती द्यायची आहे. त्यासाठी पहिला जो क्वेश्चन आहे तो 74th अमेंडमेंटमधून आहे की ज्याच्यामध्ये मेट्रोपॉलिटन सिटीज आहे त्याच्यासाठी तुम्हाला पॉप्युलेशन किती लागते तो क्वेश्चन आहे. तिसरा जो क्वेश्चन आलेला आहे की ज्याच्यामध्ये लोकल सेल्फ गव्हर्नमेंट म्हणजे आपली जी ग्रामपंचायत आहे ती ग्रामपंचायत कॉन्स्टिट्यूशनच्या कुठल्या भागामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे. त्यामध्ये म्हणजे हा LHGच्या संदर्भात आलेला आहे. म्हणजे कॉन्स्टिट्यूशनमध्ये जे LHG म्हणजे लोकल सेल्फ गव्हर्नमेंट आहे ते एक स्थापन कुठे व्हावी आणि कोणाचा अधिकार आहे त्याच्या संदर्भात जो आहे तो पार्ट आहे. त्यानंतरचा जो प्रश्न आलेला आहे तो आहे विच ऑफ द फॉलोइंग प्रिन्सिपल मॅनेजमेंट व्हायोलेटेड बाय इनसिक्युअर एम्प्लॉईज वगैरे जो आहे तो ॲडमिनिस्ट्रेशन या घटकामधून आलेला आहे आणि तो हेनरी फॉयलचे जे प्रिन्सिपल्स आहेत त्याच्या रिलेटेड आहे. नेक्स्ट जो आहे तो आहे अकॉर्डिंग टू द बलवंतराय मेहता कमिटी डिस्ट्रिक्ट कलेक्टर शुड बी. हा जो प्रश्न आहे तो लोकल सेल्फ गव्हर्नमेंट या सेक्शनसाठी आहे, या पार्टसाठी आहे. म्हणजे लोकल सेल्फ गव्हर्नमेंटमध्ये कॉन्स्टिट्यूशनचं आपलं सेक्शन कुठले आहेत ते माहिती पाहिजे. त्यानंतर एक कमिटीचा जो भाग आहे त्याच्या संदर्भात आलेला आहे. त्याच्या पुढचा जो क्वेश्चन आहे तो क्रॉस फंक्शनल ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर वगैरे तो जो क्वेश्चन आहे तो टाईप्स ऑफ ऑर्गनायझेशन कुठल्या कुठल्या आहेत, टाईप्स ऑफ ऑर्गनायझेशन त्याच्या रिलेटेड आहे. त्यानंतर हेनरी मिड्सबर्ग स्टेट्स मॅनेजमेंट हा जो क्वेश्चन आहे तो मॅनेजमेंटच्या रिलेटेड बेसिक कॉन्सेप्ट्स आहेत की ज्याच्यामध्ये मॅनेजरच्या कुठल्या कुठल्या क्वालिटीज रिक्वायर्ड असतात त्याच्या संदर्भात आहे. नेक्स्ट विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट कंट्रोलिंग टेक्निक. हा कंट्रोल जो पार्ट आहे मॅनेजमेंटमध्ये मॅनेजमेंटचे कॉन्सेप्ट्स आपल्याला विचारात घ्यायचे त्यातला कंट्रोल पार्ट आहे त्याच्या संदर्भात हा क्वेश्चन आहे. पुढचा जो क्वेश्चन आहे तो व्हॉट आर द मेजर प्रॉब्लेम्स ऑफ पब्लिक एंटरप्राइजेस. हा जो क्वेश्चन आहे तसा सिलेबसच्या याच्या संदर्भात विचार केला तर हा ॲडमिनिस्ट्रेशन या सेक्शनमध्ये पब्लिक ज्या सेक्टरच्या ज्या कुठल्या एंटरप्राइजेस आहेत त्याच्या रिलेटेड आहे. विच ऑफ त्याच्यानंतरचा पुढचा जो 11th क्वेश्चन आहे तो काउन्सिलर हॅड विजिटेड अ फॉरेन कंट्री वगैरे पण हा विचारताना त्यांनी म्युन्सिपल कॉर्पोरेशन ॲक्ट 1949 केलेला. हा सिलेबसमध्ये नाही आहे 2000 आताच्या, परंतु तरीसुद्धा त्याने तो 1949च्या ॲक्टवर विचारला. ॲक्च्युली हा MMC ॲक्टवर विचारणं अपेक्षित होतं. म्हणजे आपण काय करू की MMC ॲक्टमध्ये कॉर्पोरेशनमध्ये जे काउन्सिलर्स आहेत त्याच्या संदर्भात काही प्रोव्हिजन्स असतील त्याच्या संदर्भात असेल. त्यानंतर 12th क्वेश्चन आहे तो इफ म्युन्सिपॅलिटी इज डिसॉल्व्ड बिफोर एक्सपायरेशन ऑफ द ड्युरेशन इलेक्शन टू बी हेल्ड विदिन अ पिरियड ऑफ. हा 74th अमेंडमेंटमध्ये पण येतो तुमच्या आणि हा MMC ॲक्टमध्ये पण याचा उल्लेख आहे. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग 13th क्वेश्चन विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ऑब्लिगेटरी फंक्शन ऑफ म्युन्सिपल बॉडीज. हा MMC ॲक्टमध्ये आणि हा 61 आणि 63 हा जो MMC ॲक्टचे जे सेक्शन्स आहेत त्याच्या संदर्भात आहे.
त्याच्यानंतर करेक्ट स्टेटमेंट अबाउट द कॉन्टोनमेंट बोर्ड हा जो आहे तो लोकल सेल्फ गव्हर्नमेंटच्या संदर्भात आहे. त्यानंतर पंचायत राज इज अ सिस्टीम ऑफ, मग हा डायरेक्टली लोकल सेल्फ गव्हर्नमेंट आहे. पण क्वेश्चन्स बघा, हे जे क्वेश्चन्स आहेत लोकल सेल्फ गव्हर्नमेंटच्या रिलेटेड वगैरे आहेत ते एकदम बेसिक क्वेश्चन्स आहेत. म्हणजे आपल्याला प्रत्येक टॉपिकचे जे बेसिक्स आहेत ते बेसिक्स एकदम क्लिअर करायचे आहेत. त्यानंतर 16 जो क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग प्लॅन्स आर फोकस्ड ऑन द स्पेसिफिक प्रोसिजर अँड प्रोसेस दॅट ऑकर विदिन लोअर लेवल्स ऑफ ऑर्गनायझेशन. ह्याच्यामध्ये हा जो आहे प्लॅनिंगचा जो भाग आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे प्लॅन्स असतात त्याच्या संदर्भात आहे. आणि मॅनेजमेंटच्या ज्या 3 लेवल आहेत, समजा असं आपण केलं तर त्याच्यानुसार ते प्लॅन्स असतात त्याच्या संदर्भात आहे. 18 जो क्वेश्चन आहे तो पंचायत राज सिस्टीम ऑफ, मागे जसा गेला तर लोकल सेल्फ गव्हर्नमेंट, एकदम बेसिक आहे क्वेश्चन. 20th जो क्वेश्चन आहे तो विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट इन्क्लूड इन कंट्रोलिंग फंक्शन ऑफ मॅनेजमेंट. म्हणजे हा जो कंट्रोलिंग फंक्शन आहे कंट्रोल मॅनेजमेंटचा, त्या कंट्रोलिंग फंक्शनवर आलेला आहे. त्यानंतर हू इज द चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर ऑफ पंचायत समिती, हा लोकल सेल्फ गव्हर्नमेंटमधून आलेला क्वेश्चन आहे. पंचायत राज फॉर्म अ रूरल लोकल गव्हर्नमेंट वॉज अडॉप्टेड बाय, हा LSGमध्ये कमिटीच्या संदर्भात. म्हणजे आता LSGचा जर थोडक्यात आपण विचार केला, लोकल सेल्फ गव्हर्नमेंट तर कॉन्स्टिट्यूशन्स, त्यानंतर लोकल सेल्फ गव्हर्नमेंटमध्ये स्ट्रक्चर ऑफ ऑर्गनायझेशनमध्ये पंचायत समिती असू शकेल, जिल्हा परिषद असू शकेल किंवा ग्रामपंचायत, त्याच्या संदर्भात थोडंफार, मग कमिटींच्या संदर्भात असणार थोडंफार. आणि आपला एक 73rd अमेंडमेंट हा तर खूप मीक आहे. त्यानंतर पुढे द बुक प्रिन्सिपल ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट हा जो आहे तो ॲडमिनिस्ट्रेशन या सेक्शनमधून आलेला आहे. आणि टेलर, FW टेलर आहे त्याच्या संदर्भात आहे. विच टाईप ऑफ कंट्रोल इन्व्हॉल्व्स गॅदरिंग द इन्फॉर्मेशन अबाउट द कम्प्लिटेड, हा जो 25th क्वेश्चन आहे, कम्प्लिटेड ॲक्टिव्हिटी इव्हॅल्युएटिंग द इन्फॉर्मेशन अँड ट्राय टू इम्प्रूव्ह द सिमिलर ॲक्टिव्हिटीज इन अ फ्युचर, हा पण एक कंट्रोलचा भाग आहे. त्यानंतर वेन वॉज द फर्दर अमेंडमेंट मेड बाय द कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे आज 74th अमेंडमेंटच्या रिलेटेड बेसिक आहे, कधी झालेली आहे ती त्याच्या संदर्भात आलेलं आहे. 74th अमेंडमेंट 92 जरी असले तर ते 93 मध्ये झालेलं आहे. पुढचा जो 27th क्वेश्चन आहे तो विच ई गव्हर्नन्स मॉडेल इज डिझाईन टू चॅनलाइज व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन टू द टार्गेटेड ऑडियन्स वगैरे जो आहे हा ई गव्हर्नन्स आहे. त्याचे डिफरंट मॉडेल्स आहेत की इन्फॉर्मेशन कशी पास ऑन झाली पाहिजे, ते ई गव्हर्नन्सच्या मॉडेल्सवर आलेलं आहे. नेक्स्ट 28th जो क्वेश्चन आहे तो व्हॉट इज द मिनिमम एज ऑफ इलिजिबल फॉर मेंबरशिप ऑफ म्युन्सिपल कॉर्पोरेशन, हा MMC ॲक्टमधून आलेला आहे. MMC ॲक्टमध्ये त्याचे डिटेल्स मिळतात. त्यानंतर इन मॉडर्न, हा 29th क्वेश्चन जो इन मॉडर्न रिस्पॉन्सिव्ह ॲडमिनिस्ट्रेशन प्रोसेस हा इटसेल्फ इंडिकेट करतो की रिस्पॉन्सिव्ह ॲडमिनिस्ट्रेशन या टॉपिकमधून आलेलं आहे. द फ्रेमवर्क ऑफ 30th क्वेश्चन, द फ्रेमवर्क ऑफ रिलेशनशिप अमंग द इंडिव्हिज्युअल अँड द डिपार्टमेंटल दॅट डिस्क्राईब रिलेशनशिप ऑफ रिपोर्टिंग अँड अकाउंटेबिलिटी इज कॉल्ड ॲज, हा जो प्रश्न आहे तो ॲडमिनिस्ट्रेशन या सेक्शनमधून आलेला आहे. हा जो पहिला क्वेश्चन आहे, फर्स्ट कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट वगैरे ते ॲडमिनिस्ट्रेशनच्या रिलेटेड आहेत आणि बेसिक कॉन्सेप्ट म्हणजे ॲडमिनिस्ट्रेशनचे बेसिक कॉन्सेप्ट आहे त्याच्याबद्दल आलेला आहे. सेकंड जो आहे तो हू इज द सजेस्टेड 14 प्रिन्सिपल, मग ते फाईलच्या रिलेटेड वर्क आहे त्याच्यामधून आलेलं आहे. आता ही जी बुक्सची लिस्ट दिलेली आहे आणि इयर वगैरे दिलेला आहे तो भाग आहे तो ॲडमिनिस्ट्रेशन या पार्टमधून आलेला आहे. नंतर व्हॉट इज द राईट ऑफ ॲडमिनिस्ट्रेटर टू गेट द थिंग्स डन, हा ऑथॉरिटी पार्ट जो आहे ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये त्यातून आलेला आहे. त्याच्यानंतर 5वा जो क्वेश्चन आहे तो म्युन्सिपल कॉर्पोरेशन ॲज 3